जबरदस्ती तीर्थाशी लग्न करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रांतला ऊर्जाने थोबडवलेलं असतं. अचानकपणे आलेल्या ऊर्जाला पाहून विक्रांत म्हणत असतो, अरे ही आत कशी आली? तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, आत कशी आली? आता बघ तुझ्या घशात कसा पंच मारतो मी. शौर्यने असं म्हणताच आता विक्रांतने बाजूला असलेला दांडका शौर्याकडे जोरात फेकलेला असतो आणि तो दांडका हर्षवर्धनने झेललेला असतो. आता विक्रांतच्या लक्षात आलेलं असतं की ते फक्त ऊर्जा नाही, शौर्य नाही, तर हर्षवर्धन जहागीरदार सुद्धा आला आहे. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, लांब व्हायचा तुम्ही तिघांनी, मला माझ्या कामामध्ये अजिबातच अडथळा आणू द्यायचा नाही. तेवढ्यात तीर्थाला जवळ घेत तिच्या गळ्याभोवती चाकू धरलेला असतो विक्रांतने. तेवढ्यात ऊर्जाने थेट बाजूला असलेला दांडका विक्रांतच्या दिशेने भिरकवत त्याच्या हातावर जोरदार प्रहार केलेला असतो. एका फटक्यात विक्रांत बाजूला पडतो आणि तेवढ्यात ऊर्जाने तीर्थाला आपल्याकडे ओढलेलं असतं आणि तेवढ्यात तीर्था ऊर्जाच्या मिठीत जाऊन रडू लागते. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, तीर्था रडायची गरज नाहीये, आता वेळ लढायची आहे. अगं अशा विक्रांतला घाबरायची गरजच नाहीये. आता बघ आम्ही आलोय ना तिघं. हे वाक्य ऐकल्यावर तीर्थाला जणू आता 10 हत्तींचं बळ मिळालेलं असतं आणि मग तीर्था म्हणत असते, दादा, डॅड, सोडू नका या नालायकाला. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, तीर्था तू तर अजिबातच काळजी करू नको, आता बघ काय अवस्था करतो या कुत्र्याची. आणि अशातच आता शौर्य त्याला चांगलाच बदडत असतो. त्याला बदडत असताना शौर्यने लगेचच आता स्वतःच्या डॅडला म्हटलेलं असतं, डॅड, तुम्ही जर पोलिसांना फोन करत असाल तर महाचूक करू नका. पोलीस याला उद्या परवा सोडतील, पण मी याला आत्ता सोडणार नाहीये. आणि अशातच हर्षवर्धनने आता शौर्य मारत असलेल्या विक्रांतला सोडवलेलं असतं. आणि हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य, ही मारामारी आपलं काम नाहीये, सोड त्याला, आपण त्याला योग्य पद्धतीने शिक्षा सुनावूया. आणि तेवढ्यात हर्षवर्धनने तीर्थाला म्हटलेलं असतं, काय काय हरकत केला तुझ्याबरोबर त्याने सांग. त्यावर लगेचच आता तीर्थाने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यावर शौर्याच्या समोरच असलेल्या ऊर्जाने तीर्थाला म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता या विक्रांतचं थोबाड फोड. आणि नुसतं थोबाड फोडू नको, चांगलं सणसणीत थोबाड फोड. आता तीर्थाने मागचा पुढचा विचार न करता विक्रांतच्या गालावर जोरदार चपराक लगावलेले असते. विक्रांतचं गाल जणू तीर्थाने एका फटक्यात फोडलेलं असतं. आणि अशातच आता विक्रांतला खूप मोठा हा अपमान वाटत असतो. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, तीर्था, फक्त एक कानाखाली मारून काहीच होणार नाहीये, कुत्र्याचं थोबाड फोड. आणि अशातच तीर्थाने आता विक्रांतला चांगलंच फटकवलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता विक्रांतला थेट आलेल्या पोलिसांकडे सोपवत हर्षवर्धन म्हणत असतो, इन्स्पेक्टर माने, एक गोष्ट लक्षात ठेवा, या विक्रांतला जर सोडाल तर गाठ माझ्याशी आहे. त्यावर माने म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब, नका काळजी करू तुम्ही फक्त सांगा याच्यावर कोणती कलम लावायची आहे ती, कारण खूप आधीचा हिशोब चुकता करायचा बाकी आहे. आता इन्स्पेक्टर मानेने असं म्हणताच विक्रांत बोलू लागतोय, मान्या, तुझा तो टकलू बॉस माहितीये ना, लय उडत होता, त्याची सुद्धा ट्रान्सफर अशा ठिकाणी केली आहे ना मी, की तो आता पुन्हा कुठूनही माझ्या नादी लागण्याचा विचार सुद्धा करणार नाही. तुला सुद्धा अशाच ठिकाणी पाठवायचा विचार करावा लागेल मला, जर माझ्या विरोधात काही कारवाई केलीस तर. हे वाक्य ऐकल्यावर माने म्हणत असतो, मोठ्या बापाची बिघडलेली औलाद, एक गोष्ट लक्षात ठेव, नाही घाबरत तुझ्या बापाला, असेल तो आमदार म्हणून काय तो काही करणार का? माझ्याबरोबर हर्षवर्धन जहागीरदार असताना तर मला घाबरायची गरज नाहीये. आणि आज इथून तुला रंगे हात पकडलाय. आणि महत्वाचं म्हणजे आता तुझ्या विरोधात तक्रार नोंदवणारी तीर्था हर्षवर्धन जहागीरदार आहे, जिच्या वडिलांचा रेकॉर्ड आहे की त्यांनी आजपर्यंत एकही केस हरलेली नाहीये. याच्यावरूनच अंदाज लाव काय अवस्था होईल तुझी. त्यामुळे आता गप गुमान चल, नाहीतर असा फटकवीन उभ्या आयुष्यात कधी कुणाला कुणी फटकवलं नसेल. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत गप गुमान तिथून गाडीत जाऊन बसतो. आणि तेवढ्यात माने म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब, आता पुढे काय कसं करायचंय मला सांगा तुम्ही, मी करतो. आणि तेवढ्यात हर्षवर्धनने आधी तिथून त्याला न्यायला सांगितलेलं असतं. आणि अशातच आता माने विक्रांतला घेऊन तिथून निघालेला असतो. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धन, शौर्य, ऊर्जा
आता थेट तीर्थाला घरी घेऊन येतात. तीर्थाला घरी आणल्यानंतर कुमुदिनी म्हणत असते, काय झालंय नेमकं, कुणी मला सांगेल का? त्यावर शौर्य आता स्टार्ट टू एंड सगळं काही सांगू लागतो. आणि अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, पाहिलंस हर्षवर्धन, मागे एकदा मी तीर्थासाठी एक चांगलं स्थळ आणलं होतं. त्याच वेळेला जर काही निर्णय घेतला असतास तर आज आपण या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलो नसतो, तीर्थाला हा त्रास सहन करावा लागला नसता. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब माफ करा मला, मी त्या दिवशी तुमचं ऐकलं नाही, पण तुमचं आत्ताही ऐकायला मी तयार आहे. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, पण आधी या शिर्क्याचा विषय सॉर्ट आउट करावा लागेल. आणि अशातच आपण पाहतोय आता शिर्केचा हर्षवर्धनला आलेला फोन पाहून हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब शिर्केचाच फोन आलाय. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, उचल आणि स्पीकरवर टाक. हर्षवर्धनने तेच केलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धनला शिर्के बोलू लागतो, काय वकील साहेब, अहो माझ्या बोलण्याचा काही विचार केलात की नाही? आता इकडे शिर्केला विक्रांतने जे काही केलंय त्याबाबत तुतुबरही काही माहित नसतं. त्यामुळे तो बिंदास आता हर्षवर्धनशी बोलत असतो. आता हर्षवर्धन शिर्केला म्हणत असतो, शिर्क्या तुझी मस्ती ना आता उतरवायची वेळ आली आहे. तुला मागे एकदा समजावलं होतं की माझी मुलगी काय रस्त्यावर नाही पडली आहे तुझ्या नालायक मुलाच्या गळ्यात बांधण्यासाठी. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, काय झालंय वकील साहेब, तुमच्या आवाजाचा सूर का बदललाय? तेवढ्यात कुमुदिनी म्हणत असते, शिर्के मी काय सांगते ते नीट ऐका. आता शिर्के मी काय सांगते ते नीट ऐका हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन लगेचच बोलत असतो, आईसाहेब प्लीज जरा दमानं. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन तू शांत राहा, मी बघते काय करायचं. आणि अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, शिर्के ऐकताय ना तुम्ही? त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, हो हो आईसाहेब मी ऐकतोय. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे माझ्या घराण्याकडे किंवा माझ्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीकडे ढुंकूनही पाहायचं नाही. आणि तीर्था आणि शौर्याचा विषय पुन्हा काढायचा नाही, कारण माझ्या घरातली मुलगी तुमच्या घरात तर अजिबातच देणार नाही. त्यामुळे तुमच्या विक्रांतचा विषय आता चुलीत गेला. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, अहो आईसाहेब असं काय बोलताय तुम्ही? आपल्या घराण्याने आधीच ठरवलं होतं की दोघांचं आलटून पालटून लग्न करायचं, मग अचानकपणे तुम्ही असं का म्हणताय? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, कारण तुझ्या नालायक कुत्र्याने आज जे काही केलंय ना ते सगळं पाहता आता तू त्याला कसा फटकवतोयस हेच मला पाहायचंय. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, म्हणजे आईसाहेब नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला? काय केलंय माझ्या विक्रांतने? त्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, जा आधी पोलीस स्टेशनला जा, सोडवायचा प्रयत्न कर त्याला, बघ त्याला सोडवता येतंय का? त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, म्हणजे तो आता तुरुंगात आहे? आणि अशातच आता कुमुदिनी हो असं म्हणते आणि फोन कट करते. लगेचच आपण पाहतोय आमदार शिर्केने आपल्या सूत्रांना लगेचच विचारायला सुरुवात केलेली असते, कुठे आहे विक्रांत? आणि विक्रांतच्या मित्राने सांगितलेलं असतं विक्रांतला पोलिसांनी अटक केली आहे, कारण त्याने तीर्थाशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात हर्षवर्धन, शौर्य आणि ऊर्जाने येऊन विक्रांतला चांगलंच बदडलेलं आहे. अशातच आता आमदार शिर्के स्वतःशी बोलत असतो, या कुत्र्याला घरातून निघताना समजावलं होतं मी, काही आलतू फालतू करू नको, शेवटी स्वतःची चांगली वाट लावून घेतली याने. आणि अशातच आमदार शिर्केने पोलीस स्टेशनला फोन केलेला असतो. इन्स्पेक्टर साहेब बोलू लागतात, बोला शिर्के साहेब. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, माझ्या मुलाला अटक करण्याची हिंमत कशी केलीत तुम्ही? त्यावर इन्स्पेक्टर माने म्हणत असतो, शिर्के साहेब आता अटक सुद्धा केली आहे आणि रितसर केस सुद्धा फाईल झाली आहे, त्यामुळे आता मी त्याला सोडू शकत नाही आणि तुम्हीही त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू नका. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, माने काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मुलगा आहे तो माझा. त्यावर माने म्हणत असतो, हो ना, मग तीर्था सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे, तिच्यावर अशा पद्धतीने जबरदस्तीने नेऊन लग्न करणं योग्य आहे का? आणि आता हर्षवर्धन साहेबांनी जर या नालायकाला तुरुंगात पाठवलंय आणि त्याच्यावर मला वेगवेगळी कलम लावायला सांगितली आहेत, तर मी अजिबातच मागे हटणार नाही, मागचाही हिशोब करायचा आहे मला. हे सगळं ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, माने तुम्ही आमदार शिर्केशी बोलताय हे विसरू नका, मी काय काय करू शकतो याचा थांगपत्ता आहे ना तुम्हाला? त्यावर माने म्हणत असतो, ओ शिर्के साहेब काय करायचं ते करा, आता तर तुम्हाला ही लढाई कायद्यानेच लढावी लागणार आहे. तुम्ही कितीही वर फोन केलेत ना तरी तुम्हाला साधं कुत्र देखील वर विचारणार नाही, कारण कुमुदिनी मॅडम तुमच्याही वरचढ आहेत
हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यांनी आधीच सगळी सेटिंग लावली आहे. आणि अशातच आता हा शिर्के चांगलाच तोंडघशी आपटलेला असतो, त्याला कळून चुकलेलं असतं. आता आपण काहीच करू शकत नाही. इकडे विक्रांतने तुरुंगामध्ये गोंधळ घातलेला असतो. तो म्हणत असतो, ए मान्या, मान्या सोडव मला, नाहीतर फुकट कर्मात मरशील. अशा ठिकाणी तुझी ट्रान्सफर करायला लावेन ना पप्पांना, की उभ्या आयुष्यात तुझ्या घरच्या कुटुंबाला भोडण्यासाठी भोटदे करशील. हे वाक्य ऐकल्यावर माने म्हणत असतो, काय तुझं तोंड आहे की काय, काय बोलतोयस तू, कळतं तरी तुला, शब्द नीट बोल. त्यावर विक्रांत म्हणत असतो, आता तर तू बघ, माझे पप्पा येऊन ना हे पोलीस स्टेशन पेटवतील ना तर नावाचा मी विक्रांत नाही. त्यावेळेला माने म्हणत असतो, असं जर तुझ्या पप्पांनी किंवा तुझ्या माणसांनी केलं ना तर मी गपचूप बाहेर निघून जाईन. पोलीस स्टेशन पेटवल्यावर तूच पेटशील, हे गोष्ट लक्षात ठेव. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विक्रांत म्हणत असतो, अरे हो की. त्यावरच माने म्हणत असतो, मी एक काम करू का, मीच पोलीस स्टेशन पेटवतो आणि मीच बाहेर निघून जातो. म्हणजे काय होईल की विक्रांतच्या माणसांनी पोलीस स्टेशन पेटवलं अशी रान उठवेन मी. त्यावर विक्रांत म्हणत असतो, ए मान्या, वेडा झालास की काय, मला काय जिवंत मारणार आहेस का तू. त्यावर माने म्हणत असतो, आता कळली ना जीवाची किंमत, शांत गप्प बस, नाहीतर आत येऊन जाळीला बांधून बर्फाचे तुकडे टाकून असा फटकवीन ना की बर्फ सुद्धा तुला म्हणेल की अजून मारू का, अजून मारू का. इकडे आपण पाहतोय आता तीर्था घरी रडत असते, कुमुदिनी तिची समजूत काढत असते. आता ऊर्जा आणि कुमुदिनीने मिळून तीर्थाची चांगलीच समजूत काढलेली असते. आणि अशातच आता तीर्थाला एक नवी भरारी मिळालेली असते. शौर्याला अचानकपणे ऊर्जा म्हणत असते, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, त्या शिर्केंच्या कुटुंबाशी तुझा आता काडी मात्र संबंध नसणार आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता अर्पिताचा शौर्याला फोन आलेला असतो आणि शौर्य म्हणत असतो, आता हिचं काय करू. त्यावर तीर्थाचा विषय बाजूला ठेवत ऊर्जा म्हणत असते, तिचा फोन कट कर. त्यावेळेला शौर्यने फोन कट केलेला असतो. इकडे अर्पिता स्वतःशी बोलत असते, शौर्य काय कामात बिझी आहे का, माझा फोन कट करतोय. आणि अशातच आता पुन्हा तिने शौर्यला फोन केलेला असतो. सतत शौर्यला फोन करणाऱ्या तीर्थाला आता कायमची समजूत घालावीच लागणार आहे असं ऊर्जाच्या लक्षात आलेलं असतं. आणि लगेचच आता ऊर्जा थेट शौर्यला म्हणत असते, आत्ताच्या आत्ता त्या अर्पिताला फोन कर आणि म्हण, ए अर्पिता, आता मला तुझ्याची काडी संबंध ठेवायचा नाहीये, त्यामुळे मला फोन करू नको. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, असं कसं बोलू शकतो मी, अगं डिरेक्टली असं जर बोललो तर तिच्या मनावर वेगळाच परिणाम होऊ शकतो आणि तिला त्रास देखील होऊ शकतो. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ऊर्जा म्हणत असते, तिला झालेला त्रास खूप मोठा वाटतो का तुला, आणि मला जो त्रास होतोय त्याचा विचार करत नाही का तू. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, या सगळ्याची सुरुवात तुझ्याकडूनच झाली आहे, आठवतंय ना, मी तर तिच्याकडे जायला सुद्धा तयार नव्हतो, तिचा फोन सुद्धा रिसीव्ह करायला तयार नव्हतो. तूच मला या सगळ्यासाठी पुढे पुढे ढकललंस आणि आज तू मला या सगळ्यातून मागे हटायला सांगतेस. अगं माणुसकीच्या नात्याने विचार कर. त्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे, तू जप माणुसकी, मी जाते इथून निघून. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन पुढे येतो आणि म्हणत असतो, ऊर्जा, तुला कुठूनही कुठे जायची गरज नाहीये, हे तुझं हक्काचं घर आहे आणि या घरातली तू सून आहेस. हे वाक्य ऐकल्यावर मागून विजया म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार, काय बोलताय तुम्ही, हे आठवतंय ना, मला काय शब्द दिला होता तुम्ही, येत्या 10 दिवसांमध्ये तुम्ही या ऊर्जाला घरातून बाहेर काढणार. तसं तर तुम्ही काही करू शकला नाहीत, पण आता ऊर्जाला म्हणताय तू या घरातली सून आहेस. अहो, बोलताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला. आणि अशातच आता हर्षवर्धन विजयाला म्हणत असतो, विजया गप्प बस, कुठे काय कधी आणि कसं बोलावं हे कधी कळणार आहे तुला. त्यावर विजया म्हणत असते, मला अक्कल शिकवायची गरज नाहीये, दूधखोळी नाहीये मी, लहान बाळ नाहीये मी. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अरे गप्पा बसा, काय चाललंय तुमचं हे, थोड्याच वेळापूर्वी आपण तीर्थाला सोडून आणलंय ना, तिच्याकडे लक्ष द्या, तिचा विचार कोणी करतंय की नाही. आणि अशातच आता विजया म्हणत असते, आईसाहेब, हे सगळं या ऊर्जामुळे होत आहे. ऊर्जा जर आपल्या घरी आलीच नसती तर एवढा सावळा गोंधळ उडालाच नसता. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तुला काय बोलायचंय, तुला तरी कळतंय का, शब्द कसे वापरतेस तू, अगं जरा विचार करून बोल. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता थेट तिथे अर्पिता आलेली असते आणि अर्पिताने तिथे जो गोंधळ घातलेला असतो तो गोंधळ तर पाहण्यासारखा असतो. लगेचच आता अर्पिताला कुमुदिनी म्हणत असते, अर्पिता, उगाच गोंधळ घालू नको, शहाणपणा कमी कर. तुला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की हे सासर नाहीये तुझं,
किंवा होणारही सासर नाहीये आणि इथे ऊर्जाचं लग्न माझ्या शौर्याशी झालंय. त्यामुळे शौर्याचा विचार करणं कायमस्वरूपी सोडून दे. आणि तू जर हे नाटक करत असशील तर एक दिवस हे तुझ्या अंगलट येणार आहे आणि आल्याशिवाय राहणार नाही. कारण मी सुद्धा एवढी ज्येष्ठ आहे की तुझ्यासारखीला वेस्ट करून टाकीन. हे सगळं ऐकल्यावर मात्र हर्षवर्धन आता अर्पिताला म्हणत असतो, अर्पिता बेटा, मला असं वाटतंय आता तू इथून जावं, कारण तुझा होत असलेला अपमान मला सहन होत नाहीये. आणि अशातच आता अर्पिता म्हणत असते, हर्ष अंकल, तुम्ही मला म्हटलं होतात आणि तुम्ही जे म्हटलं होतात ते जर तुम्ही पूर्ण करणार नसाल तर इथून मी कुठेही जाणार नाहीये. माझा शौर्य इथे आहे, मी इथेच राहणार. त्यावर ऊर्जा आता शौर्याला म्हणत असते, शौर्य, काय घ्यायचा तो निर्णय घे. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, यात काय निर्णय घ्यायचा. आणि तेवढ्यात अर्पिता म्हणत असते, आज माझा भाव जे काही वागला त्याला मी खरंच खतपाणी घालत नाहीये, मी सुद्धा त्याच्या विरोधात आहे. म्हणून तुम्ही जर माझा आणि शौर्याचा नातं तोडणार असाल तर ते योग्य नाहीये. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, तो विषयच नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव अर्पिता, तुला समजावून समजावून थकलोय आम्ही. ऊर्जा शौर्याची बायको आहे आणि ऊर्जाच या घराण्याची सून आहे आणि त्या दोघांचं रितसर देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालंय. त्यामुळे तू आता इथून जा. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला असं काही पाहायला मिळणार आहे जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, अरे हो, हे तर होणारच होतं, मग आम्हाला इतके दिवस का पकवलं. बाकी मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.